कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. येथे प्रभागात पाणी प्रश्नावरून वाद निर्माण झाला होता. वादादरम्यान माजी नगरसेविकेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एका कार्यकर्त्यावर करण्यात आला. त्यानंतर शिंदे गटाचे दोन्ही गट पोलीस ठाण्यात एकत्र आले आणि पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर राडा झाला. यामध्ये दिलीप दाखिनकर यांच्या डोक्याला दुखापत झाली तर मल्लेश शेट्टी यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिलीप दाखिनकर आहे, मी एक शिवसैनिक आहे, शिवसेनेचा उपशहरप्रमुख आहे आणि आई फाउंडेशन मी चालवत असतो. वारंवार हा मल्लेश शेट्टी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करणं, मारून टाकण्याची धमकी देणं हा त्याचा प्रकार चाललेला असतो. आणि गेल्या 5 ते 7 वर्षापूर्वी तुमच्या समोरच गोष्ट ह्याच कोळसेवाडी पोलीस चौकीमध्ये त्यांनी संदीप शिंदे या नावाच्या व्यक्तीला पण इथंच मारला होता, असंच फोडला. आणि हा त्याची दहशत करण्याची वृत्ती, त्याला दहशत करायचं, पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली त्याचं नाव करायचं, पण ते मी करून देणार नाही. मला न्याय भेटला पाहिजे, ना तर मी इथे जीव सोडेल, ना तर मी आत्महत्या करेल. इथे पोलीस चौकी साहेबांच्या समोर मारला त्यांनी, पोलिसांसमोर. हो, CCTV समोर आहे. एका त्याच्या हातात काय हत्यार होतं, त्याच्या हातामध्ये काय हत्यार होतं. सर वाद काय होता? वाद असा आहे की शास्त्रीनगरमध्ये गेल्या 8-15 दिवस झाला पाणी येत नाही. माझं पण शिंदे साहेबांची बोलणं वगैरे चालूच होतं. तर आज सकाळी काय आला की मी पण बाहेर होतो. आमचा हा कार्यकर्ता आपला अनिस साईदामध्ये राहतो, तर तिथे त्याचं घर होता. तर तिथे पोलिसांनी बोलून घेतलं, याला काय तुमचं काय भांडणं झालेत का, भांडणं झालेत का. तर पोलीस आपले स्टाफ होते कोळसेवाडीतले. हा तिथे गेल्यानंतर मल्लेश शेट्टींनी आणि कमीत कमी 10 ते 20 पोरांनी, दीपक मिश्रा, अजिंक्य आरोटे, म्हणजे असे बरेच जण होते, त्याला मारला. एकच गटाचे आहे ना? हो, मी शिवसैनिक आहे, पण हो मी शिंदे साहेबांचाच आहे. पण तिथे एरियात त्यांना मारल्यानंतर आम्हाला समजलं, आम्ही इथे पोलीस चौकीला धाव घेतली की बाबा मिटवून टाका. जे असेल इथे निलेश शिंदे आलते, महेश गायकवाडचे, प्रशांत बोटे वगैरे सर्व होते, त्यांनी मिटवायचा प्रयत्न केला. आम्ही मिटवलंही. आणि जाताना मल्लेश शेट्टी स्वतः तिथे आला, आमच्या समोर आला आणि डायरेक्ट काय तू मोठा भाय झाला, कारण त्यांनी मला मारा, त्याच्या हातात काय सामान हत्यार होतं, त्यांनी इथे मला मारलेलं बघा, रक्त आहे इथे. आणि ही त्याची कल्याण डोंबिवली पुन्हा एकदा दहशत करायची आणि पैसे वसूल करायचे, हा त्याचा डाव आहे. ठीक आहे सर, तुमच्यावर खोटं आहे ते. सर्वात प्रथम त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी बहिणी ती जी आहे नगरसेवक राजवंती मोडवी, तिच्यावर तिने चाकरीची भाषा केली. विनाभंग्याचा केस झालेला आहे, ते पोलीस स्टेशन अजून नोंद करून घेतलेलं नाही. त्या रागाचे भरत त्यांनी सर्व गँग घेऊन आले इथं महाराजसाठी पोलीस स्टेशनचं. त्यात आम्ही त्याला काय मारलं गेलं नाही, खोटं केस करतात, स्वतः हे करून स्वतः जखमी करून ते केस करण्याचा प्रयत्न करतात. विनंती केलं PIने का हे करू नका, 356 ते केस दाखल करू नका. त्यांनी मग त्या वहिनीवर कपड्यावर हात घातले त्यांनी, आणि दाखिनकर बी त्यात आहे. कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोला, कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिसमध्येच. कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स. अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिशमध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा. ह्या कोर्समध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर, 4 सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी, भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच, आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट. 1 वर्षाची 100% मनी बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स, कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स.